जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचीवाडी या ठिकाणी आज होळी सणाच्या निमित्तानं आपल्या बालमित्रांनी शाळेच्या पाठीमागं या पाण्याच्या बाटल्या, केर, कचरा, कागदाचे तुकडे, कॅरी बॅगा आणि इतर जे वेस्टेज साहित्य आहे हे जे पडलेलं आहे ही सगळी घाण गोळा करून आज अस्वच्छतेची होळी केली आणि आमची शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम अतिशय सुंदरपणे राबवण्याच्या कामामध्ये त्यांनी आज होळीच्या निमित्तानं आपल्याला मदत केलेली आहे. आपण बघताय कालच आपण हे झाड एक कापलं होतं, याच्यावर लोकरी मावा पडलेला होता. एक जठरोपाचं हे झाड आहे, हा लोकरी मावा त्याच्यावर पडलेला होता आणि आज पुन्हा सगळे ही कागद, कॅरी बॅगा, वेस्टेज काय साहित्य प्लॅस्टिकचं असं सगळं गोळा करून परिसरातलं आपण आज याची अस्वच्छतेची म्हणजे घाणीची होळी करतोय आणि एक चांगला उपक्रम. आपली शाळा स्वच्छ सुंदर राहावी, चांगली राहावी आणि आपली परंपरा ही जोपासली जावी. खरं तर होलिका ही एक राक्षसीन होती, तिची वृत्ती वाईट होती. ती वाईट वृत्ती आपण जाळली पाहिजे, परिसरातील घाण आपण जाळली पाहिजे. आपण झाडं लावणारी माणसं आहोत आणि म्हणून आपण झाडांचे फांद्या न तोडता किंवा जनावराचं मलमूत्र, शेण, गोवऱ्या हे न जाळता त्याचं कंपोस्ट खत आपण बनवतो. परंतु प्लॅस्टिक, कॅरी बॅगा, पाण्याच्या बाटल्या अशा काही वस्तू असतात की त्याचा आपल्याला खत बनवता येत नाही. त्यांची होळी आज आपण या होळीच्या निमित्तानं करतो आहोत आणि अगदी 2च मिनटात आता दादा धरी काडेपट्टी दादा या ठिकाणी होळी हे करतोय. सरा सगळे पाठीमागं सरा, मोठं रिंगण करा, गोल असं सगळ्यांनी मोठं रिंगण करा. आणि आता वाईटाची होळी होते आहे की नाही, वाईट वागल्यानंतर त्याची होळी होते म्हणून आपल्या मनातला वाईट विचार आपण काढून टाकला पाहिजे आणि चांगल्या विचारानं प्रेरित होऊन आपण काम केलं पाहिजे. आपण बघताय हे आपलं लाल बहादूर शास्त्री फलोद्यान आहे. या फलोद्यानाच्या शेजारी आपला छोटी मोकळी जागा आहे. या जागेमध्येच आपण हे करतोय. इकडं आपलं लाल बहादूर शास्त्री फलोद्यान आहे. या फलोद्यानामध्ये जांभळी, फणस वगैरे झाडं आता फुललेले आहेत. शिशिर ऋतू आहे, झाडाची सगळी पानगळ होऊन नवीन पालवी फुटते आहे. बघा आता दादानी आपली होळी पेटवली. हां, सगळ्यांनी असं हे करायचं आणि गोल राऊंड मारायचा, ठो मारायचं. हां, अतिशय सुंदर. आणि या अस्वच्छतेच्या भोवती एक सुंदर अशी होळी बालमित्र करत आहेत. होळीचा आनंद त्यांनी आज या ठिकाणी घेतलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आपली परंपरा जोपासण्याचं काम आणि स्वच्छ सुंदर शाळा बनवण्याचं काम बालमित्र याच्यामधून करत आहेत. प्रत्येक सण समारंभ, विद्यार्थी वाढदिवस असे उपक्रम शाळेत आपण साजरं करून आपली संस्कृती जोपासण्याचं काम करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज सगळी घाण गोळा करून या घाणीची अस्वच्छतेची होळी बालमित्रांनी केलेली आहे.